आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या आसाराम बापू याला गांधीनगरच्या सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली। जवळपास 10 वर्षांनी न्यायालयाचा निकाल लागलाय। आसाराम बापूला जन्मठेप, बलात्कार प्रकरणी ठोठावली शिक्षा। आसारामला दुसऱ्यांदा जन्मठेप। स्वयंघोषित संत आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर आसारामच्या पत्नीसह अन्य 6 आरोपींची पुराव्याअभावी कोर्टानं मुक्तता केली आहे। सुरतची रहिवाशी असलेल्या महिलेनं 2013 मध्ये आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता। 2001 ते 2006 दरम्यान आसारामने आपल्यावर बलात्कार केल्याचा त्या महिलेचा आरोप आहे। 2013 मध्ये पीडित महिलेनं धाडस करत आसाराम विरोधात अहमदाबादच्या चांदखेडा पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी आसाराम विरोधात गुन्हा दाखल केला होता। ती पीडित महिला आसारामच्या मोटेरातील आश्रमात राहत होती। आश्रमात वास्तव्याला असताना आसारामने पद देण्याच्या बहाण्याने पीडित महिलेला बोलावलं होतं। त्यानंतर आसारामने पीडितेवर अत्याचार केला। आता जवळपास 10 वर्षांनंतर सत्र न्यायालयानं या प्रकरणी फैसला सुनावलाय। पण आसारामवर केवळ एकमेव बलात्काराचा गुन्हा दाखल आहे असं नाही, तर राजस्थानच्या आपल्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। या प्रकरणी आसारामला कोर्टानं यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली। तेव्हापासून आसाराम जोधपूरच्या तुरुंगात आहे। आता गांधीनगर सत्र न्यायालयानं आसारामला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। 2 वेगवेगळ्या बलात्काराच्या प्रकरणात आसारामला जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे दुचाकी वाहनांमध्ये बुलेटची क्रेज आजही कायम आहे। बुलेटची किंमत आजही 2.5 लाखांच्या घरात आहे आणि त्यामुळेच मुंबईतील बंटी बबलीनं बुलेट चोरीचा सपाटा लावला होता। ही दुकली केवळ 25,000 चोरीच्या बुलेटची विक्री करत होती। मात्र आता पोलिसांनी त्यांची रवानगी तुरुंगात केली। 25,000 रुपयात लाखांची बुलेट, बंटी बबलीचा गोरखधंदा उघड। बंटी बबलीकडून 3 बुलेट जप्त। मुंबईच्या कस्तुरबा पोलिसांनी जेरबंद केलेल्या या दुकलीनं बुलेट चोरीचा धडाका लावला होता। मात्र जास्त काळ त्यांचा तो गोरखधंदा पोलिसांच्या नजरेतून लपून राहिला नाही। पोलिसांनी सापळा रचून या बंटी बबलीला अटक केली आहे। नाव महेश भालचंद्र खापरे, वय 27 वर्ष, राहणार मुराबाद, ठाणे। नाव सकीना बानो मोहम्मद अनीस गोसी, वय वर्ष 22। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही जोडी केवळ बुलेटची चोरी करत असेल, कारण आज बाजारात बुलेटची किंमत लाखोंच्या घरात आहे। आरोपी महेश भालचंद्र खापरे हा दुचाकी चोरण्यात अत्यंत पटाईत आहे। लॉक असलेली बुलेट तो अवघ्या 5 मिनिटात लंपास करत असे। नवंबर 22 से लेके लगातार कस्तूरबा बाग पुलिस स्टेशन में बुलेट चोरी हो रहा था। लगातार 3 क्राइम हो गए, तीनों भी बुलेट चोरी हो गया और वो भी एक ही एरिया से चोरी होता था। तो हमें तो पता नहीं चलता था कि ये कौन है। आने वाले जाने वाले सब सीसीटीवी हम चेक कर रहे थे, लेकिन कुछ सुराग नहीं मिल रहा था। फिर आखिरी बुलेट का हमें सुराग मिला। 2-2.5 लाखांची बुलेट अवघ्या 25,000 मिळत असल्यामुळे त्यांना गिऱ्हाईकाची कमतरता नव्हती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 बुलेट चोरल्या होत्या। तसंच ते 4थी बुलेट चोरण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकले। वो जब चौथे बुलेट के चक्कर में आया तब उसको हमने रेड हैंड पकड़ा। फिर उसको ही उसके विजुअलाइज दिखाए तो फिर वो सरेंडर हो गया कि यस मैं हूँ। या बंटी बबलीनं मुंबईत चोरी केलेल्या बुलेटची नाशिकच्या ओझरमध्ये विक्री केली। या दुकलीवर वाशिंद, इगतपुरी आणि बदलापूरमध्ये दुचाकी वाहन चोरीचे 5 गुन्हे दाखल आहेत। मुंबईहून विजय वंजारासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमी आहे पुणे शहरातली। पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोयत्याचा वापर करून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते। हे गुन्हे रोखण्याचं एक भलं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन चालवलं आणि अखेर अनेक आरोपींना अटकही केली। पण, आणि हा पणच महत्त्वाचा होता,
कारण अचानकपणे शहरात कोयत्याची दहशत कमी होत नाहीये असं लक्षात आलंय आणि आता तर हे लोड शाळांपर्यंत जाऊन पोहोचलंय. मंगळवारी पुणे शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणावरून 2 अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झालं, पण तो वाद तिथेच शमला नाही, तर एकानं दुसऱ्यावर कोयत्यानं हल्ला केला. कोयत्याचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने कारवाई सुरू जरी केलेली असली तरी अजूनही कोयता वापरून गुन्हे करणाऱ्यांवरती अटकाव होत नाहीये. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कोयता वापरणाऱ्यांमध्ये अल्पवयीन तरुणांचं प्रमाण सगळ्यात मोठं आहे. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तो विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्या हातावर वार करण्यात आले आहेत. जखमी विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी आता आम्ही ताब्यात घेतोय. त्यासाठी माझी DB टीम, त्यानंतर दत्तवाडी पोलीस स्टेशनची पथक शोध घेत आहेत, गुन्हे शाखेची पथक शोध घेत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत. त्याचा भाऊ आहे, तो तक्रार देण्यासाठी आलेला आहे आणि जखमीसुद्धा आता परत येतो पोलीस स्टेशनला. आताच त्यांच्यावरती औषधोपचार झालेत. माहिती विचारून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. पुण्यामध्ये गुन्ह्यासाठी सर्रास कोयत्यांचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोयता गँगला लगाम लावण्यात पोलिसांची दमछाक होत असल्यानंच आता अल्पवयीन मुलांच्याकडून हाणामारीसाठी कोयत्याचा सर्रास वापर केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना आवर कसा घालायचा याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता मुंबईतली एक महत्त्वाची बातमी. मुंबईतील साधारण 19,000 बिल्डर्स हे महारेराच्या रडारवर आहेत. कारण गेल्या 5 वर्षात महारेराचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या विकासकांना नियमांची पूर्तता करण्याची तंबीच महारेरानं दिली. 30 दिवसात जर का पूर्तता झाली नाही ना, तर अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 19,000 बिल्डर्स महारेराच्या रडारवर. महारेराचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई. त्या बिल्डर्सना 30 दिवसांची मुदत. बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी तसंच ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराची निर्मिती करण्यात आली होती. मात्र मुंबईतील बिल्डर्सने महारेराच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील 19,000 बिल्डर्सनी महारेराचे नियम धाब्यावर बसवल्याचं उघड झालंय आणि त्यामुळेच हे बिल्डर्स महारेराच्या निशाण्यावर आले. महारेराच्या नियमानुसार बिल्डरने ग्राहकांकडून घेतलेल्या रकमेच्या 70% हिस्सा स्वतंत्र खात्यात ठेवणं आवश्यक असतं. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या खात्यातून पैसे काढताना प्रकल्पाच्या पूर्ततेची माहिती देणं बंधनकारक असतं. प्रकल्पातील विक्री करण्यात आलेल्या सदनिकांची माहिती दर 3 महिन्यांनी सादर करणं आवश्यक असतं. तसंच दर 6 महिन्यांनी प्रकल्पाच्या खात्याचं लेखापरीक्षण करणं बंधनकारक करण्यात आलंय. महारेराकडे नोंदणी केल्यानंतर बहुतेक बिल्डर्सनी या नियमांची पूर्तता केली नाही. मुंबईतील केवळ 166 बिल्डर्सनी महारेराला माहिती पुरवली आणि त्यामुळेच आता 2017 ते मार्च 2022 पर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम प्रकल्पांचा महारेराकडून आढावा घेतला जातोय. महारेरानं तब्बल 19,539 बिल्डर्सना नोटीस पाठवली आहे. तसंच त्यांची पूर्तता करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. सर्वसामान्य ग्राहकाचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर व्हावं, पण विकासक नेहमीच त्यांना फसवत असतात. याचमुळे महारेराची निर्मिती झाली. पण महारेराला सुद्धा जर का विकासक फसवत असेल तर अखेर महारेराला जाग आली असंच आपल्याला म्हणता येईल. तब्बल 5 वर्षानंतर जर का विकासकांनी पूर्तता केली नाही तर महारेरा त्यांना जेरीस आणणार हे आता स्पष्ट झालंय. पण सर्वसामान्य ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं. महारेराच्या नियमांची पूर्तता न करणाऱ्यांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. तसंच नियमांची पूर्तता न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा महारेरानं दिलाय. महारेराच्या या दणक्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सला चाप बसण्यास मदत मिळणार आहे. प्रशांत वाघ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. शालेय विद्यार्थिनींना पॉर्न फिल्म दाखवून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम शिक्षकाला कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच
2 तासात बेड्या ठोकलेत। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथल्या विद्यालंकार शाळेत घडलेल्या प्रकारानं पंचक्रोशी हादरले। दरम्यान या शिक्षकाला बडतर्फ करावं अशी मागणी आता जोर धरू लागली। शिक्षकी पेशाला नराधमानं फासला काळीमा। विद्यार्थिनींवर पॉर्न पाहण्याची जबरदस्ती। वासनांध शिक्षकाच्या आवळल्या मुसक्या। शाळेत शिकणारी तुमची मुलगी सुरक्षित आहे की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे। कारण ज्या शिक्षकावर विश्वास ठेवून मुलीला शाळेत पाठवली आहे त्या शिक्षकानं विद्यार्थिनींवर वाईट नजर ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। कोल्हापुरातील इंग्रजीचा शिक्षक 9वीच्या विद्यार्थिनींना पॉर्न दाखवत होता। पॉर्न पाहण्यासाठी तो विद्यार्थिनींवर जबरदस्ती करत होता। याबाबत पीडित विद्यार्थिनींनी तक्रार केली, पण मुख्याध्यापकांनी प्रकरण दडपून टाकलं। शिक्षकाची बदली साताऱ्याला केली, पण सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या राक्षसी कृत्याला वाचा फोडली। अशा शाळांच्या मध्ये असे विकृत शिक्षक भरलेले आहेत आणि पुन्हा त्यांची जरी बदली झाली तरी त्या ठिकाणी या शिक्षकांनी जॉबसाठी किंवा नोकरीसाठी राहू नये असं या मुलींना वाटतंय, असं त्या म्हणत होत्या। कारण जो प्रकार आमच्या बरोबर घडलेला आहे तो अजून कुठल्याही मुलींच्या बाबतीत घडू नये त्याच्यासाठी आम्ही हा पुढे येऊन लढा देत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर नराधम शिक्षकाला अवघ्या 2 तासात अटक झाली। हे प्रकरण दडपणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे। पॉर्न फिल्म दाखवण्याबाबतचे काही चित्रफित दाखवल्याबाबतची तक्रार ही काल रात्री उशिरा आपल्या सर्वांच्या मार्फत माहिती पोलीस दलाला प्राप्त झालेली होती आणि ज्याच्यावरनं त्या संबंधित शिक्षकाची बदली करण्यात आलेली होती त्यांना आम्ही पाठपुरावा करून त्यांच्याकडनं तक्रार आम्ही घेतलेली आहे। त्याप्रमाणे आज पहाटे गुन्हा दाखल झालेला आहे। पॉक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा प्लस 354 आणि इतर कलम आपण त्याच्यामध्ये IPCचे लावलेले आहेत। संबंधित शिक्षकाला सुद्धा काल रात्रीतून आपण पहाटे पिकअप केलेला आहे। शाळेतल्या या धक्कादायक प्रकारानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे पालकांनो तुमच्या मुलांशी सुसंवाद ठेवा। शाळेत मुलगी सुरक्षित आहे ना याची 10 वेळा खात्री करून घ्या। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेत कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे। या प्रकरणी ईडीनं पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये छापे घातले आणि बँकेचा माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीच्या घरी सुद्धा छापा घातला आणि या छाप्यात ईडीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्र लागली आहेत आणि आता हा फास अधिक आवळला जाणार आहे। सेवा विकास बँकेचा माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीच्या घरातून हे जबरदस्त घबाड ईडीच्या हाती लागलंय। मंगळवारी ईडीनं पिंपरी चिंचवडमधील अमर मुलचंदानीच्या घरी छापा घातला। या छापेमारीच्या दरम्यान अमर मुलचंदानी आपल्याच घरात 9 तास लपून बसला होता। तसंच त्यानं आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं मोबाईलमधला सर्व डाटा नष्ट केल्याचा ईडीचा आरोप आहे। ईडीच्या तक्रारीवरून मुलचंदानीसह त्याच्या कुटुंबातील 6 जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। गव्हर्नमेंट काहीतरी ऍक्शन घेते ही बरोबर ऍक्शन आहे। ईडीची कारवाई झाली याबद्दल आम्ही बरं वाटलं, पण लवकरात लवकर लोन रिकव्हरी करून किंवा कोणत्या तरी मार्गाने सर्व लोकांचे पैसे लवकरात लवकर मिळावे हीच अपेक्षा है। जिन्होंने लोन लिया है ईडी मतलब उनसे लोन रिकवरी करके जो गरीब से गरीब डिपॉजिटर है, मतलब जिन्होंने अपना 1-1 रुपया रख के डिपॉजिट करके उसमें सेविंग में रखा है उनको अभी तक कुछ भी पैसे नहीं मिले, तो उनको पैसे मिल जाने चाहिए। पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांची बँक अशी दी सेवा विकास सहकारी बँकेची ओळख। गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेचा कारभार सुरळीतपणे सुरू होता, पण अमर मुलचंदानीनं अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर बँकेतील पैशाच्या अफरातफरीच्या तक्रारी वाढल्या। बँकेच्या ऑडिटमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं। अपात्र व्यक्ती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज दिल्याचं उघड झालं। यामध्ये पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अराना आणि सागर सूर्यवंशी नावाच्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीनं या दोघांच्या घरी सुद्धा छापे घातले।
सेवा विकास बँक प्रकरणातील ईडीकडून केला जात असलेला तपास सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे। दुसरीकडे 3 दिवस तपास करून देखील ईडीने अमर मुलचंदन यांना अटक केली नसल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढणार हे निश्चित मानलं जातंय। सेवा विकास बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय। तसंच बँकेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत चालवण्यात येत आहे। आपल्या खात्यातील रक्कम कधी मिळणार असा प्रश्न खातेदारांना पडलाय। तर नियम धाब्यावर बसवून कर्ज दिलेल्या व्यापाऱ्यांची माहिती ईडीच्या हाती लागली आहे। त्यामुळे आगामी काळात ते कर्जदार ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जाते। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तिकडे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली। एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंडाला काळं फासून गळ्यात चपलांचा हार घालत गावातून धिंड काढली। आपल्या पतीनं आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय या महिलेनं व्यक्त केला होता आणि हाच काय तो त्या महिलेचा गुन्हा ठरलाय। विधवेची सासरच्यांनी काढली धिंड। सासरच्यांनी सुनेच्या तोंडाला काळं फासलं। महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे चांदवडमध्ये धिंडवडे। नाशिक जिल्ह्यातल्या शिवरे गावात महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे हे असे धिंडवडे निघाले। 10 दिवसांपूर्वी नवऱ्याचं निधन झालेल्या एका विधवेची सासरच्यांनी धिंड काढली। या महिलेच्या चेहऱ्याला काळं फासण्यात आलं। तिच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला। यावर कळस म्हणजे त्या विधवेच्या सासरच्यांनी पोरक्या झालेल्या मुलांनाही मारहाण केली। विधवेच्या पतीचा 10 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता। गळफास लावून घेत त्यानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। ती आत्महत्या नसून घातपात असल्याचा महिलेला संशय होता। महिलेनं पतीच्या मृत्यूबाबत सवाल उपस्थित केल्यानं चिडलेल्या सासरच्यांनी तिची धिंड काढली। माझ्या मिस्टरांचा दशविधीचा कार्यक्रम असताना मी तिथे गेली असताना मला तिथल्या गावातल्या लोकांनी हाणमार केली आणि चपलांची माळ घातली, काळा तोंड करून गावात दिंडी काढली। या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात मदतीकरता धाव घेतली, पण पोलिसांनी उलट तिला दमबाजी केली। वडनेर भैरव पोलीस ठाण्यात मी मदतीसाठी गेली तर तिथल्या पोलिसांनी मला धमकी दिली की तू गुन्हा दाखल केला तर तुला त्रास होईल, तर असं होऊ नये, मला न्याय मिळावा। माझं जे असं झालेलं आहे त्याच्यावर न्याय मिळावा, मला लेकरं बाळ आहे। पीडितेच्या सासरच्यांवर आणि कारवाई न करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दिलाय। खरं तर विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी सरकार एका बाजूने योजना आखतं, परंतु दुसऱ्या बाजूने तिची अशी प्रकारे हाल केली जाते ही अत्यंत निंदनीय आहेत। पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करायला हवा होता, परंतु तसं न करता त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, म्हणून संबंधित पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। चांदवडमध्ये एका महिलेला काळं फासण्यात आलेलं नाही, तर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासण्यात आलाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी होतीये। नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।